बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक अशोक चिटणीस लिखित कादंबरी आनंद यात्री, प्रकरण 10. त्या शनिवारी सुधीर ऑफिसातून येताच चहा पिऊन मालूताईंकडे गेला. मालूताई स्वयंपाकाच्या ओट्याशी पाठमोऱ्या उभ्या राहून ताक घुसळीत होत्या. मालूताई, सुधीरनं आत शिरताच हाक मारली. बस हां, मी आलेच, असं म्हणून त्यांनी ताक घुसळणं थांबवलं. टेबलावर माधवराव, मालूताई आणि लहानपणच्या संतोषचा स्टेनलेस स्टीलचा फ्रेममधला फोटो होता. संतोष 4-5 वर्षांचा असावा. माधव आणि मालूताई दोघंही खूप प्रसन्न, टवटवीत आणि तरुण वाटत होते. चंदनाच्या साबणाचा सुगंध दरवळला. सुधीरनं मागं वळून पाहिलं. मालूताई स्वच्छ टॉवेलानं तोंड पुसून आरशाच्या कपाटाजवळ येऊन उभा होत्या. त्यांच्या कुरळ्या बटांवर पाण्याचे थेंब विसावले होते. चष्मा काढलेले त्यांचे डोळे अपरिचित वाटत होते. तांबारलेले आणि सुजलेलेही दिसत होते. हातावर भरपूर पावडर घेऊन त्यांनी ती तोंडाला, मानेला आणि हातांनाही लावली. कुंकू रेखलं. मालूताईंच्यात आणि आपल्यात एक अनामिक अपरिचित नात्याची भिंत उभी राहिल्यासारखी त्याला जाणवली. मालूताईंपासून आपण गेल्या 8-10 दिवसात खूप दूर गेल्याची जाणीव त्याच्या मनात जागी होत असतानाच मालूताईंनी कपाट उघडून एक लव्हेंडर रंगाची प्लॅस्टिकची पिशवी त्याच्या हातात दिली. हे काय? उघडून तर बघ. हातातली पिशवी कापसासारखी हलकी होती. सुधीरनं ती उघडता चॉकलेटी रंगाच्या लोकरीचा स्वेटर त्याला दिसला. मला समजलं नाही. न समजण्यासारखं त्यात काहीही नाही. हा विणलेला स्वेटर तुझ्यासाठी. परवा तू आला होतास तेव्हा विणीत नव्हते का? आजपर्यंत तो विणून पुरा होतो की नाही त्याचीच चिंता होती. रात्रभर जागून शेवटी एकदाचा पुरा झाला वेळेवर. वेळेवर म्हणजे? रात्रभर जागून कशासाठी पुरा केलात? आज काही विशेष दिवस नाही, माझा वाढदिवसही नाही. तुझा वाढदिवस तुझ्यापेक्षा मला नेमका ठाऊक असतो. एका वर्षी तुझी आईही विसरली होती. मीच आठवण करून दिली होती त्यांना. मग आज मला हा स्वेटर का दिलात? मी काही कुठे प्रवासाला निघालो नाही. मला कोणाची तारही आलेली नाही आणि बोटीवरही जायचं नसतं ना मला. तुला कुठेही जायचं नसतं, पण उद्यापासून मी इथून जायचं ठरवलंय. कुठे? अलिबागला? अलिबागला जायचं तर आहेच, पण थोडे दिवस वासूकडे जाणार आहे. संतोषला भेटावंसं वाटतंय. मध्यंतरी आईचीही तब्येत ठीक नव्हती. तिलाही पाहून येईन. म्हणजे परत येणार ना? येईनच असंही नाही. अलिबागचं घर बांधून व्हायचं आहे. ह्यांनी त्यांच्या मित्राच्या घरात भाड्यानं जागा घेऊन ठेवली आहे. घरासाठी त्यांचा मित्रच कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणार आहे. काम सुरू करून संपेपर्यंत हवं नको बघायची जबाबदारी माझ्यावर टाकून गेलेत. जाताना बजावून गेलेत की ते येईपर्यंत बंगला बांधून तयार झालाच पाहिजे. सुधीरनं हातातला स्वेटर नकळतपणे घट्ट छातीशी धरला. अरे तो घालून बघ. मी अंदाजानं विणलाय. झाला नाही म्हणजे फुकट जाईल. पण माप घेतलं असतं तर तुला अगोदरच कळलं असतं. त्यातली गंमतच गेली असती ना. कसली गंमत आली आहे मालूताई. तुम्ही हे फार केलं. तुम्ही मला काहीही देऊ नका, पण इथून जाऊ नका. तुमच्याशिवाय हा वाडा मला रिकामा वाटेल. सुधीरचा गळा दाटला. अरे वेडा आहेस का? हळूहळू सर्व काही विसरता येतं. विसरण्यासाठी हा स्वेटर विणलात? खूप दिवस मनात होतं, जमलं नव्हतं. न जमायला तसं काही खास कारणही नव्हतं. मालूताई, तुमच्यासाठी मला काहीही करता आलं नाही.
मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही. हा हिशेब मांडण्यासाठी मी तुला आज बोलावलं नव्हतं. तू जे दिलंस ते शब्दात मांडता येणार नाही. सर्वच भेटी या दृश्य नसतात. खरं सांगू, तू 4 दिवस आला नव्हतास तर मी फार फार बेचैनी अनुभवली. एखाद्याविषयी अशी आणि इतकी ओढ वाटणं चांगलं नाही. तुझं भलं चिंतणारी मी आता इथं फार काळ राहिले तर योग्य ठरणार नाही. शहाणपणानं इथून पाय काढता घ्यायला हवा मला. बोलताना त्यांचा स्वर दाटत गेला. मालुताईंच्या डोळ्यात पाणी तरारलेलंही सुधीरला दिसलं. त्यांची ती पाणावलेली नजर त्याला वेगळीच वाटली. त्यांचा पदर नकळतपणे सरकला. डोळ्यांतून घळकन आलेल्या पाण्याचे थेंब गालावरून घसरत त्यांच्या पदराआडच्या घडीत शिरले आणि त्याची नजर तिथे रुतली. मालुताईंना आपल्या मिठीत घ्यावं, त्यांच्या कुशीत शिरावं असं त्याला तीव्रतेनं वाटलं. त्याच्या छातीची धडधड विलक्षण वाढली. अंगात उष्णतेचे झरे निर्माण झाल्याचा भास त्याला झाला. त्यानं मालुताईंकडे पाहिलं. खालचा ओठ त्याने दातांकडे दाबून धरला होता. हातांची बोटं एकमेकात गुंतवून हाताच्या मुठी करून ते छातीशी धरले होते. स्वतःवरचा ताबा जातोय असं सुधीरला जाणवलं. आपण आपल्यालाच अनोळखी होतोय असं त्याला वाटलं. जमिनीवर पाय घट्ट रोवून उभं राहण्याचा तो प्रयत्न करत होता. आत्तापर्यंत न अनुभवलेला अनुभव तो घेत होता. आपल्या शरीरातील अपरिचित उर्मी तो अनुभवत होता. मालुताईंना जवळ ओढून घ्यावं आणि त्यांच्या ओठावर ओठ टेकवावेत असं त्याला फार तीव्रतेनं वाटलं. सुधीरकडे मालुताईने हनवटी वर उचलून अर्धमिटल्या जडावलेल्या डोळ्यांनी पाहिलं. सुधीरच्या अंगातून उष्णतेचे झरे पाजरत होते. त्यानं आवेगानं मालुताईंच्या कमरेला आपल्या हातांचा विळका घालून त्यांना जवळ ओढलं. मालुताईंच्या ओठावर ओठ टेकून त्यानं एक दीर्घ चुंबन घेतलं. गरम ओलसर ओठांच्या स्पर्शानं त्याचं सर्वांग पेटलं. छातीची धडधड ऐकू येईल एवढी वाढली. मालुताईंना त्यानं घट्ट घट्ट मिठीत आवळलं. त्यांच्या सर्वांगालाच तो भिडला होता. आवेग ओसरत आल्यावर मालुताई सुधीरला घोगऱ्या आवाजात म्हणाल्या, नको रे, नको, आता अधिक जवळ येऊ नकोस. हा खेळ फार जीव घेणं आहे. म्हणूनच आजपर्यंत तुला असं जवळ येऊ दिलं नाही मी. माझंच चुकलं. माझाच तोल गेलाय. आता आता तूच सांभाळ. आता तूच मला सांभाळ. तू मला फार फार हवा आहेस. फार जवळ हवा आहेस. तुझ्या माझ्यातलं सार अंतर मला तोडावंसं वाटतंय. पण अनर्थ होईल. दोघंही उद्ध्वस्त होऊ. तुला विनवणी करते राजा, मला सांभाळ. दूर ठेव. दूर हो. अंगावर झेपावलेल्या सुधीरला प्रयत्नपूर्वक प्रयासानं मालुताईंनी दूर केलं. त्याच्या धक्क्यानं टेबलावरची फ्रेम खळखन फुटली. सुधीरनं ती उचलली. मालुताई, माधवराव आणि संतोषचा तो फोटो होता. सुधीर भानावर आला आणि काहीसा शर्मिंदा झाला. त्याची त्यालाच लाज वाटू लागली. अपराधीपणाची भावना पोटात खोल खड्डा पाडून त्याच्या मनात उभी राहिली. अस्ताव्यस्त झालेला पदर सावरत आणि साडी व केस सारखे करीत मालुताई बाजूला झाल्या. सुधीरनं उचललेली फुटकी फ्रेम पाहून कमालीच्या अपराधीपणाची भावना त्यांना जाळू लागली. त्यांचे डोळे भरून आले. गळ्यात हुंदका दाटला. आपल्या ओंधळीत तोंड लपवून मालुताईने एक हुंदका दिला. हमसा हुमशी त्या रडूही लागल्या. रडण्याचा आवेग ओसरल्यावर त्याने आत जाऊन पुन्हा तोंड धुतलं, पुसलं, पावडर कुंकू केलं. त्यांनी भावना वेगातून स्वतःला बाहेर काढलं. मी ताजं ताक केलंय, देऊ का? मालुताईंनी सुधीरला निवळलेल्या स्वरात विचारलं. द्या. तुम्हाला कोणत्याही गोष्टीला विरोध करणं आता माझ्या शक्तीबाहेरच आहे. तुम्ही जाताय यावर माझा विश्वास बसत नाही. गेलात तर मला कितीतरी दिवस, महिने, वर्ष बेचैनीत काढावी लागतील. वेड्या, अलिबाग तसं परदेशात नाही. मी मोठ्या आनंदानं तिथं जाते आहे असं नाही. जाणं भागच आहे. थोडं नंतर गेलं असतं तर चाललं असतं कदाचित. पण डॉक्टरही यांना म्हणाले, काय? हवा बदल करावा. काय होतंय तुम्हाला? काहीतरी होतंय खरं.
डॉक्टरांना आणि ह्यांनाच ठाऊक. ठाण्याच्या हवेनं माझ्या अंगावर रॅश उठतोय, स्किनवर परिणाम होतोय माझ्या. पण अलिबाग असं कुठं हवेचं ठिकाण आहे? खारा वारा आणि दमट हवा, ते खरं रे, पण ह्यांचे काही प्लॅन्स असतात. ठाण्याच्या कारखान्यातल्या हवेपेक्षा अलिबागला गावाच्या बाहेर मोकळ्या हवेवर चांगलं जगता येईल. ह्यांना त्या नारळी पोफळींची आणि बागायतीची गुराढोरांची हौसी भागवता येईल. मालुताईने काचेच्या ग्लासातून पांढरं स्वच्छ फेसाळलेलं ताजं ताक आणलं. मिरपूड आणि मीठ बशीत ठेवलं. वास्तविक प्रवासाला जाणाऱ्याच्या हातावर दही देतात, त्यानं पुन्हा यावं म्हणून, आणि इथं तुम्ही प्रवासाला न जाणाऱ्यालाच ताक देत आहात. सुधीरनं ताकात मिरपूड आणि मीठ घालून चमच्यानं ढवळत म्हटलं. मालुताईने हसत म्हटलं, मला दही नको. प्रवासी आंबट शौकीन असू नये. मी तुला जे दिलं आहे ते ताजं गोड ताक आहे. उद्या कोणत्या गाडीनं पुण्यात जाणार? पाहूया. का? नक्की नाही अजून? मी येईन पोचवायला. नको, तू मुळीच येऊ नकोस. का? तू आलास तर माझं पाऊल गाडीत चढताना लटपटेल, मार्गी नीट लागणार नाही. मालुताईंचा स्वर कापरा झाला होता. नजर खाली वळली होती. सुधीरनं निरोप घेतला. घरी परतण्यापूर्वी त्यानं मालुताईंना म्हटलं, मी आता तुमचं काहीही ऐकणार नाही. मी तुम्हाला पोचवायला स्टेशनवर येईनच. गाडी कोणती तेवढं सांगा. रेल्वेनं जाणार की एसटीनं? रेल्वेनं. सकाळी 9:25 ठाण्याहून सुटते. मालुताईने विचारपूर्वक थंड सावकाशीच्या स्वरात सांगितलं. त्या रात्री तो झोपू शकला नाही. पहाटे त्याला थकून झोप लागली. रात्रभर मालुताईंच्या संदर्भातील अनेक आठवणींनी तो बेचैन होता. मालुताई आणि तो यांच्यातील नात्याचाही तो विविध संवाद, प्रसंग आठवून अर्थ लावू पाहत होता. त्या दिवशी सकाळी तो जागा झाला तेव्हा 8 वाजून गेले होते. भराभर तोंड धुणं, आंघोळ आटोपून तो 9 पूर्वीच मालुताईंकडे गेला. मालुताईंच्या घराला मोठं कुलूप होतं. तो पळतच रिक्षा स्टँडवर गेला. रिक्षा पकडून तो स्टेशनवर गेला. सर्व प्लॅटफॉर्म हिंडूनही त्याला मालुताई दिसल्या नाहीत. पुण्याची 9:25ची गाडी आली आणि गेलीही, पण मालुताई कुठेच दिसल्या नाहीत. वेड्यासारखा तो प्रत्येक डबा पाहून हताश झाला होता. त्याच्या लक्षात आलं की त्याला चुकवण्यासाठी मालुताई कल्याणला जाऊन सकाळच्या पहिल्या गाडीनं पुण्याला गेले असणार. त्यांचं पाऊल मार्गी लागलं होतं. भरधाव धावणाऱ्या गाडीत नेमकं पाऊल पडावं म्हणून त्या खोटं बोलल्या होत्या. थकलेल्या मनानं आणि त्राण गेलेल्या शरीरानं तो स्टेशन बाहेर पडला. घरी न परतता विनूला गाठायचं असं त्यानं मनाशी ठरवलं. विनू आता त्याच्या क्लासेसवरच भेटेल याची त्याला खात्री होती. रविवारीही तो सकाळी आणि संध्याकाळी क्लासेस घेतो हे त्याला ठाऊक होतं. त्याच्या अंदाजाप्रमाणे विनू क्लासवरच होता. सुधीरला पाहून तो चकितच झाला. काय रे, एकदम नर्वस का दिसतोस? काही नाही, तुला सांगायला आलोय. काय? क्लासमध्ये येणार नाही वगैरे सांगू नकोस बाबा. मी तुझं ऐकणार नाही, बाकी वाटेल ते. हे बघ, मला शनिवारी आणि रविवारी ही क्लासमध्ये शिकवायला दे. काय म्हणतोस? चेष्टा करतोस माझी? विनूनं त्याला विचारलं. अहो अलिबाग आलं, आता झोप आवरा. अपर्णानं सुधीरला कोपरानं जोरात ढोसत म्हटलं. एसटी बस अलिबागच्या स्टँडमध्ये शिरली होती. एसटी स्टँड समोरच रिक्षा उभी होती. युसुफच्या घराचा पत्ता सांगून सुधीर युसुफच्या दारात पोचला तेव्हा दुपारचे 12 वाजून गेले होते. लग्नघरचं वातावरण वेगळंच होतं. घराबाहेरच मोकळ्या जागेत मांडव घातला होता. त्यात फक्त बायका होत्या. एक दुसरा शामियाना होता. तिथं पुरुष मंडळी होती. सुधीर आणि अपर्णाकडे सर्वांनी कुतूहलानं पाहिलं. युसुफ धावतच बाहेर आला. सुधीरला त्यानं अक्षरशः मिठीच मारली.
शेजारच्या थोड्याशा दूरवरच्या घरात इतर हिंदू मित्रमंडळींशी ओळख करून देऊन सुधीरला त्यानं त्यांच्या ताब्यात दिलं. अपर्णा आणि चारूला वरती माडीवर भाभींच्या ताब्यात दिलं गेलं. तासात 2 तासात जेवणाचा कार्यक्रम आटोपला. जेवणावळीचा घोळ नव्हता. 2च पदार्थ, मटण भात बिर्याणी आणि गोडाचा केशरी भात. काचेच्या मोठ्या बशांतून मोगली मसालेदार चविष्ट बिर्याणी जमिनीवर मांडी घालून सुधीरनं मोठ्या आवडीनं खाल्ली. युसुफनं त्याच्या मित्रांशी नातेवाईकांशी सुधीरची आत्मीयतेनं ओळख करून दिली होती. परकेपणाची यत्किंचित ही जाणीव तिथं राहिली नव्हती. सारेजण त्याला प्रेमानं आग्रह करीत होते. 400-500 माणसं 2-2.5 तासात जेवली. अंगणात तयार केलेल्या शामियानात 3 वाजता नवरा मुलगा गुडघ्यावर येऊन बसला. मौलवी आणि युसुफ शामियानात आले. मुलगी अनुपस्थित होती. तिच्या अनुपस्थितीतच तिचा स्वीकार केल्याची तोंडी व लेखी कबुली नवऱ्या मुलानं दिली. नवऱ्या मुलीस बायकांच्या वेगळ्या मंडपात बसवलं होतं. तिथं जाऊन एकानं तिची स्वाक्षरी आणली. प्रत्यक्षात शपथ घेण्यास मुलगी आली नाही. मुलीला लग्न झाल्यावर जर यदाकदाचित सोडण्याचा प्रसंग आलाच तर 40 तोळं सोनं भरपाई म्हणून सासऱ्याला नवऱ्या मुलांना देण्याची अटही घालण्यात आली. दरम्यान सरबत आलं. बहुतेकांना ग्लासातून आणि खास पाहुण्यांना ते बाटलीतून देण्यात आलं. गुलाब पाणी शिंपडण्यात आलं आणि नवरा नवरी एकमेकांच्या समोर न येता, एकमेकाला हार न घालता आणि अंतरपाठ अक्षता वगैरे विना लग्न झाल्याचं जाहीर झालं. सर्व उपस्थितांनी नवरदेव आणि युसुफला मिठी मारून खांद्यावर मान टेकून आनंद व्यक्त केला. कुणी मिठी न मारता आपल्या हातांच्या बोटांचं चुंबन युसुफला घेऊ दिलं. लग्न लागलं असं जाहीर होण्यापूर्वी युसुफच्या भावानं शामियानात स्टेजजवळ खुर्ची घेऊन आहेराची पाकिटं स्वीकारली. लग्न झाल्याचं जाहीर झाल्यावर बायकांच्या मंडपात रांगेनं आणि गर्दीनं जाऊन सेहरा बाजूला करून डोळे मिटून बसल्या नवऱ्या मुलीचं दर्शन मूकपणे आणि ओझरतं सर्वांनी घेतलं. तासाभरात लग्न समारंभ संपला. सुधीरला आता भरपूर वेळ होता. माधवरावांकडे त्याला जायचं होतं. पत्ता ठाऊक नव्हता. लग्न घरी त्यानं हिंदू आणि मुसलमान मंडळींकडे माधवरावांचं वर्णन करून पत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. युसुफला त्यांचं जुनं घर ठाऊक होतं, पण नवीन बंगला त्याने नेमका कुठे बांधला आहे ते ठाऊक नव्हतं. टेलिफोन एक्सचेंजजवळ ते कुठेतरी राहतात आणि अलिबागमधल्या रिक्षावाल्यांचा मोर्चा त्याने एकदा कलेक्टर ऑफिसवर नेल्याचं सुधीरला समजलं. कौन से देव? वो जो कम्युनिस्ट लीडर वाले हैं, वो दाढ़ी मूछ वाले, बहुत तगड़े मालूम होते वो. हाँ, सबकी हंसी उड़ाते फिरते हैं वो. किसी भी रिक्शा वाले को पूछिए जनाब, वो सीधा घर तक लेके जाएगा. पत्ता नीट माहीत नसताना घर शोधणं किंवा कुणाची वाट पाहत 5-10 मिनटं उभं राहणं या दोन्ही गोष्टी सुधीरला अत्यंत मानसिक क्लेशाच्या वाटत. अलिबागमधील रिक्षावाल्यांना टेलिफोन एक्सचेंजजवळ सुधीर अपर्णाला नेऊन सोडलं. तो निघून गेला. त्याला माधवराव माहीत होते, पण ते राहतात कुठे हे मात्र माहीत नव्हतं. इतर 4-2 रिक्षावाल्यांनीही आपल्या लीडरवाल्याचं घर पाहिलेलं नव्हतं. रस्ता सामसूम होता. जवळपास फारशी घरच नव्हती. शेतं बागा होत्या. थोडा वेळ घर शोधायचं आणि घर सापडलं नाही तर बसस्टँडवर जाऊन ठाण्याला निघून जायचं असं त्यानं ठरवलं. सुधीर थोडा वेळ पुढे चालत गेला. डाव्या वळणावर एक घर होतं. त्या घरातून 2 मुली बाहेर पडत होत्या. एक मुलगी रस्त्यावर उभी होती, एक फाटक लावित होती. माधवराव देव कुठे राहतात हो? सुधीरनं रस्त्यावर उभे असल्या मुलीला विचारलं. तिनं प्रश्नार्थक नजरेनं फाटक बंद करणाऱ्या मुलीकडे पाहिलं. अहो, माधवराव देव ना? तो पलीकडे बंगला दिसतोय ना? हा तोच. कुंपण आहे मोठं, बगीचा आहे बाजूनं, रस्त्यावर जीप उभी आहे पहा. मलेरियाचं ऑफिस आहे. काय नाव गं त्यांच्या बंगल्याचं? छाया. छाया. असं सविस्तर पाल्हाळीक बोलून आणि माधवरावांच्या संबंधातच काही हळू आवाजात बोलत त्या मुली निघून गेल्या. नीट पत्ता ठाऊक नसताना इतक्या झटकन माधवरावांचा घराचा शोध लागेल असं सुधीरला वाटलं नव्हतं. धन्यवाद.
उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.